हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत चिंचेची चटणी, म्हणजेच चिंच गुळाची चटणी. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी डिलिशियस आपली चटणी इथे दिसत आहे. मस्त घट्टसर आहे. रंग पण तुम्ही बघू शकता किती छान आहे. आणि कमी वेळेत तयार होणारी ही चिंचेची चटणीची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे चिंचा घेतलेल्या आहेत. हे बघा, भरपूर जाड आहे त्या चिंचा. बारीक चिंच घ्यायच्या नाहीत. जाड चिंच घेतली की त्याचा गर छान निघतो आणि चटणी पण जास्त तयार होते आणि मस्त अशी घट्टसर पण होते. आणि ही चिंचेची चटणी आपण 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर पण करू शकतो. आता चिंचेची साल मी इथे काढून घेते. पूर्ण साल काढून घ्यायची. आणि तुम्ही इथे बघू शकताय चिंचेची मस्त साल काढलेली आहे. चिंचा पण किती छान दिसत आहे. आणि अशा चिंचा बघून तोंडाला पाणी सुटतं ना. माझ्या पण सुटलेलं. मी पण चिंच खाऊन बघितली, मस्त लागते. आणि ह्या चिंचा मीठ टाकून पण छान लागतात खायला. आता ह्या एवढ्या चिंचा आहेत आपल्या, तर याच्यामध्ये भरपूर अशी चटणी तयार होते की जी आपण 15 ते 20 दिवस आरामात खाऊ शकतो. आणि ह्या चिंचा आता मी पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या होत्या 5 तास. जर तुम्हाला 5 तास भिजवायच्या नसतील तर तुम्ही ह्या गरम पाण्यामध्ये भिजवू शकता, म्हणजे लगेच भिजतात. आणि याचा गर आता आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यासाठी आता मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने फिरवून घेतलेल्या आहेत. बघू शकता मस्त असा गर तयार झालेला आहे. चिंचेची बी पण तशीच राहिलेली आहे, एकदम बारीक झालेली नाही. आणि आता आपण एक कढई घेतलेली आहे. बघा, ज्या कढईत चटणी तयार करायची आहे तीच घ्यायची. आणि त्याच्यावरती चाळणी ठेवलेली आहे. आणि हा पूर्ण गर आता चिंचेचा आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आणि चम्मचच्या साहाय्याने हे व्यवस्थित आता मिक्स करून चटणी आपल्याला ही खाली कढईमध्ये काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि शेवटचा जो चोथा राहतो त्याच्यामध्ये पण थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित मी आता गर काढून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही इथे एवढा सारा गर निघालेला आहे. किती घट्टसर आहे बघा इथे. कारण आपण जे चिंचा वापरलेल्या होत्या त्या जास्त गराच्या होत्या, त्यामुळे मस्त घट्टसर अशी चटणी आपली इथे तयार झालेली आहे. चटणीसाठी गूळ बघूया. तर 1 वाटी भरून गूळ घेतलेला आहे मी इथे. 1 वाटी चिंच होती तर 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आता गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. गॅस मी अजून सुरू केलेला नाही, थोड्या वेळाने सुरू करेल. आता आपण याच्यामध्ये बेसिक मसाले बघूया. तर इथे आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. चिंचा जेवढ्या आंबट असतील त्याच पद्धतीने इथे आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि जिरा पावडर टाकून घेतली. आणि 2-4च मसाले याच्यामध्ये जातात, जास्त जात नाहीत एकदम. आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी थोडंसं काळं मीठ टाकून घेतलं. अर्धा चम्मच काळं मीठ वापरलेलं आहे. आणि पूर्ण गूळ आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. गूळ कट करताना त्याच्यामध्ये काही काडी कचरा आहे का ते पण चेक करून घ्यायचं. गूळ टाकून झाला आहे. आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. आता गॅस मी सुरू करून घेतलेला आहे. आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, लगेच रंग चेंज व्हायला लागला चटणीचा इथे. आणि मस्त घट्टसर अशी ही चटणी आहे. बनल्यावर पण ही आणखी थंड झाल्यावर मस्त घट्ट होते. लो टू मिडियम हीटवरती ही सर्व प्रोसेस आपल्याला करायची आहे. छानपैकी गूळ पण वितळला पाहिजे आणि चटणीला घट्टसरपणा आला पाहिजे. आणि इथे मी आता टाकून घेतलेला आहे चाट मसाला. आणि चाट मसाला नसेल नाही टाकला तरी चालेल, पण चाट मसाला टाकल्यामुळे चटणीची चव ही आणखी छान येते. आणि रंग बघू शकता इथे तुम्ही. आणि मस्त आता 5 ते 6 मिनिट चटणी मी गॅसवरती मस्त उकळवून घेतली. पहिल्या रंगापेक्षा आताचा रंग बघू शकता चटणीचा किती छान मस्त आलेला आहे. आणि घट्टसरपणा पण झालेला आहे चटणीला. आणि चटणी बनल्यावरती खाऊन बघायची. गोड वाटली किंवा जास्त आंबट वाटली तर त्याच्यामध्ये मग गुळाचं प्रमाण आपण इथे वाढवून घ्यायचं. आणि थंड झाल्यावर मी चटणी तुम्हाला दाखवते आता. बघा, थंड झालेली आहे चटणी, मस्त घट्टसर झालेली आहे. आणि रंग तेव्हाच्यापेक्षा आणखीच जास्त डार्क झालेला आहे. जवळून पण बघू शकताय तुम्ही इथे. आणि मस्त आंबट गोड चटणी झालेली आहे ही. जास्त आंबट पण नाही झालेली. आणि तिखटचं पण प्रमाण मी 1च चम्मच घेतलेलं इथे. 1 चम्मच तिखट आणि 1 चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच काळं मीठ वापरलेलं आहे. आणि मस्त अशी चिंचेची चटणी आपली इथे तयार झालेली आहे. एकदम कमी वेळेत पण तयार होते आणि खायला पण टेस्टी लागते. पाणीपुरीसोबत, दहीवड्यासोबत मस्त लागते खायला. आणि घरच्या घरी बनवली म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढीही खाता येते. आणि ही तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर पण करू शकता. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली
कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.